नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वप्नपूर्ती एज्युकेशन मध्ये स्वागत आहे. आपल्याला सर्वांना समोर दिसतच असेल की DMER ने आज जे आहे तर स्टाफ नर्स यांची सुधारित तात्पुरती पात्र व अपात्र यादी जी आहे तर ती जाहीर केलेली आहे. या अगोदर 19 डिसेंबर रोजी जी काही आहे तर ही यादी जाहीर करण्यात आलेली होती. त्यानंतर आता 4 जानेवारी 2024 रोजी ही यादी सुधारित जी काही आहे तर ती जाहीर करण्यात आलेली. आपण जी काही सुधारित यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर त्या संदर्भात इथे बघूया. काल एक जी काही आहे तर एक नोटीस काल त्यांनी जारी केलेली होती. त्या नोटीसमध्ये नेमकी आपल्याला काय माहिती देण्यात आलेली आहे तर ती सुद्धा आपण यामध्ये इथं बघूया की नेमकी नोटीस आपल्याला काय देण्यात आलेली आहे ते. बघा आता या नोटीसमध्ये आपल्याला नेमकी कोणती माहिती आहे तर ती आपण याच्यामध्ये इथं जाणून घेऊया. ओके, नोटीसमध्ये यांनी इथं सांगण्यात आलेले होतं, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील जी काही इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातलं जे काही TCS ने एक्झाम वगैरे जी काही घेतलेली आहे तर त्या संदर्भात इथं त्यांनी सांगितलेले कधी घेण्यात आलेली होती काय. तर त्यांनी म्हटलेले दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी पत्रामधील निर्देशानुसार ज्या उमेदवारांनी दिनांक 25 मे 2023 पर्यंत अथवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेली वैद्य उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे अशा उमेदवारांना पात्र ठरविण्यात आलेले आहे असं या यादीमध्ये जे काही या नोटीसमध्ये जे काही आहे तर ते सांगण्यात आलेलं आहे. आता आपण जर बघितले तर आपल्या समोर ही आजची रिवाइज लागलेली जी काही लिस्ट आहे तर ती इथं आपल्याला इथं दिसत आहे. ओके, जी की इथं रिवाइज लिस्ट लावण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये जे काही आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं त्या विद्यार्थ्या संदर्भात जे काही आहे तर ही यादी इथं लागलेली आहे. आता याच्यामध्ये जे काही आहेत तर काही उमेदवारांचे नाव कमी झालेले आहेत, काहींचे जे काही आहेत तर आता ही जुनी यादी आहे. ही जी काही आहे तर ओल्ड यादी आपण याच्यामध्ये बघू शकतो. आता इथे जे आपल्याला उमेदवार दिसत आहेत तर यांच्यामधलं जे काही ओबीसी मधून यांनी अप्लाय केलेलं होतं वुमेन्स यासाठी, वुमेन्स कॅटेगरी मधून, तर इथे इलिजिबल होत्या आणि नो CVC असे इथं देण्यात आलेलं होतं. आता यांचं नाव या नवीन यादीमध्ये आहे का तर आहे, पण या ठिकाणी जे आहे तर यांच्यामधलं नो CVC हे जे काही आहे तर इथं काढून टाकण्यात आलेलं आहे. आता यांचं जे काही आहे तर ते व्हॅलिड असेल, त्यामुळे जे काही आहेत तर याच्यामध्ये बदल इथं करण्यात आलेले आहेत. जे लोक अब्सेंट आहेत ते लोक अब्सेंट दाखवण्यात आलेले, ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये जे काही प्रॉब्लेम वगैरे होते तर ते इथं निश्चितपणाने जे काही आहेत तर ते सॉल्व्ह झालेले असेल. आता यांनी इथं सांगण्यात आलेले NCL-DT म्हणजे जी की NCL ची जी काही डेट आहे तर ती 20/8/2023 आणि नो CVC इथं करण्यात आलेले. आता आपण जर बघितलं तर हे जे काही उमेदवार आहेत तर हे आहेत 13 नंबरचे उमेदवार असलेले. आता आपण या ठिकाणी बघू शकतो की जे काही 13 नंबरचे उमेदवार आहेत यांना एलिजिबल या ठिकाणी जे काही आहेत तर ते दाखवण्यात आलेले. त्यामुळे ही जी काही नवीन यादी आलेली आहे तर तुम्ही या नवीन यादीमध्ये चेक करून बघा की जे